या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये भव्य विशाल हिंदू संमेलनाचं आयोजित करण्यात आलेले आहे। वैजापूर शहराच्या या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या ग्राउंडमध्ये हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। भव्य विशाल हिंदू संमेलन आज संध्याकाळी 7 वाजेनंतर खरं तर पार पडणार आहे। अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे। नेमकं या कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं हा कार्यक्रम होणार आहे हे जाणून घेण्यासाठी मी आयोजकांकडे आलेलो आहे। हे सगळं कशा पद्धतीनं असणार आहे आणि कसं असणार या कार्यक्रमाचं स्वरूप। जय श्रीराम। गेली 100 वर्ष समाजामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती निर्माणाचं काम करत असून समर्पण आणि सेवेची ही 100 वर्ष पूर्ण होत असल्या निमित्ताने देशभर विविध अशा ठिकाणी संमेलनांचं आयोजन होत आहे। यात आत्तापर्यंत 3500+ संमेलनं आयोजित झालेली आहे। त्याच मालिकेतील आपल्या शहरात हे संपन्न होत असलेलं संमेलन आज संपन्न होत आहे। यात प्रामुख्याने या संमेलनाचा उद्देश आपल्या हिंदू समाजात असलेल्या विविध प्रश्नांना समोर ठेवून संघ या दृष्टीने आयोजन करत आहे। प्रामुख्याने लव जिहाद असेल, धर्मांतर विषय असेल, समाजात देशात वाढत चाललेली लोकसंख्या आणि राष्ट्रविघातक कारवाया, तसेच आपल्या हिंदू समाजात असलेली जाती व्यवस्था, या सर्व विषयांना समोर ठेवून या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। या संमेलनात प्रामुख्याने आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातही काही संत मंडळी मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। बरं, आपल्यासोबत अजून काही आयोजक आहेत, प्रवीण सावंत देखील आहेत। कशा पद्धतीनं असणार आहे आणि काय या कार्यक्रमाचा उद्देश आहे नेमकं? संघाने आपल्या 100 वर्ष शताब्दी निमित्ताने समाजातील काही सकारात्मक बदलासाठी पंचपरिवर्तन घडून सामाजिक बदल करण्यासाठी जे पंचपरिवर्तन आणलेले आहेत, त्यामध्ये स्वदेशी हा एक परिवर्तन आहे। त्यानंतर कुटुंब प्रबोधन, त्यानंतर पर्यावरण आणि नागरी कर्तव्य असे पंचपरिवर्तन जे सामाजिक आणि समरसता, ज्या समाजातील जातीपातीचे जे मतभेद आहे ते एकत्र येऊन सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र यावे यासाठी हे पंचपरिवर्तन आणलेले आहेत। बरं, अजून देखील काही आयोजक आपल्यासोबत आहेत। काय तुम्ही नागरिकांना आणि हिंदू समाजाला आवाहन कराल आणि काय सांगाल तुम्ही? नमस्कार, जय श्रीराम। मी डॉक्टर बापूसाहेब सोमवंशी। हा कार्यक्रम सर्व हिंदू बांधवांना, सर्व जातीच्या पंथाच्या लोकांसाठी हा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये मी सर्व हिंदू बांधवांना असं आवाहन करतो की 5 वाजता जी आपली शनी मंदिरापासून जी शोभायात्रा सुरू होणार आहे, तर त्या शोभायात्रेतच सहभागी जर झाले तरुणी, त्या कार्यक्रमामध्ये आपण काही देखावेसुद्धा ठेवलेले आहेत, काही वेशभूषाही आपण याच्यात केलेल्या आहे शोभायात्रेमध्ये। तर तिथूनच जर सुरुवात झाली आणि कार्यक्रम इथे 6 वाजता सुरू होईल, तर याच्यामध्ये नक्कीच हिंदू समाजासमोर ज्या समस्या आहेत तर त्याच्यावर एक प्रकाश टाकला जाईल। त्याचे काही समाधान, मार्गदर्शन येतात साधू संतांचं, संघाच्या एका वक्त्याचं त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच मिळेल। त्यामुळे मी आवाहन करतो की मोठ्या संख्येने या हिंदू संमेलनाला आपण आपला सहभाग नोंदवावा। आपण बघितले की अशा पद्धतीने या सगळ्या आयोजकांनी नागरिकांना, हिंदू समाजाला आवाहन केलेलं आहे आणि सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान या सगळ्या रॅलीला सुरुवात होणार आहे। हा कार्यक्रम सायंकाळी पार पडणार आहे आणि सगळ्या हिंदू समाजातल्या नागरिकांनी आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून खरं तर समाजासाठी एकत्र यावं या सगळ्यांनी असं आवाहन केलेलं आहे। माझं सहकारी दीपक सोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।